लाईफमध्ये सगळंच लगेच मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. जसं मॅगी शिजायला वेळ लागतो, तसं स्वप्न पूर्ण व्हायलाही वेळ लागतो. नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा दिवस आज शनिवार आहे. तर आज मी घरून काम करणार आहे आणि समूला सुट्टी आहे. तर कालच आम्ही ठरवलं होतं की उद्या नाश्त्याला काय बनवायचं. तर समूची आवडते आणि समूला खूप छान अशी बनवता येते, ती म्हणजे मॅगी बनवणार आहोत आम्ही. तर पण असं आहे, मॅगी बनवताना समूचं की तिला कधी कधी कांदा आणि टोमॅटो चिरून द्यावं लागतं आणि मॅगी वगैरे बनवून झाल्यानंतर तिला भांडी वगैरे धुवायला मदत करायला लागते. कारण असं असतं की ज्याला एखादा चांगला पदार्थ बनवायला येतो त्याला ही बाकीची कामं कधी कधी आवडत नाहीत. तशातलाच आमचा हा प्रकार आहे. तर मग मी आता तिला खाली जाऊन टोमॅटो आणि कांदा वगैरे सगळं चिरून देते. तर तुम्हाला पण दाखवतेच आम्ही ती कशी मॅगी बनवते आणि आम्ही कशी बनवून खातो ते. त्यामुळे स्टेट येऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजचा शनिवार आहे, घरून काम करणार आहे, त्यामुळे आज जरा छोटे छोटे क्लिप्स मी घेणार आहे सगळ्याचेच. त्यामुळे आजचा फुल डे व्लॉग असं म्हणू शकता तुम्ही. किचनमध्ये गेल्यावर समजलं की आज घरात मॅगी नाही आहे. तर मग मी मॅगी आणायला गेले दुकानामध्ये आणि मग मॅगी घेऊन घरी आले. कारण असं तुम्हाला दिसत असेल 2 मिनिट्स मॅगी, पण आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मॅगी बनवण्यासाठी किती वेळ लागतो ते. तर घरी आले, पटपट हे केलं. पहिल्यांदा सगळं घेतलं, कांदा वगैरे, कांदा टोमॅटो सगळं घेतलं आणि मग पटपट ते चिरत होते. जास्त काही नको असतं लाईफमध्ये. थोडी शांती, थोडं हसू आणि मनापासून केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्यात खरा आनंद असतो. असंच काहीतरी असतं. आपलं मन हे गुंतवणं खूप गरजेचं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मनापासून त्या गोष्टी करणं आणि त्याच्यामध्ये मन गुंतवणं हे खूप गरजेचं असतं. तर अशा रीतीने मी मॅगीसाठी जी तयारी लागणार होती ती सगळी तयारी केलेली होती. आणि नंतर आता जस्ट धुरळा असं नाही आहे, त्या टोपामध्ये थोडंसं पाणी होतं आणि त्याच्यामध्ये समूने तेल टाकलं, त्याच्यामुळे ते जरा जास्त हे कडेनी झाले. आणि स्टीलचा टोप होता, कारण आम्ही पण आता सध्या गॅस शॉर्टेजमुळे इंडक्शन्स वापरायला वापरायला सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे झालं हे. आणि ठीक आहे, पण नंतर आम्ही सुरुवात केली. आज तुम्हाला इंडक्शनवरती बनवलेली मॅगी बघायला भेटेल. तर बऱ्यापैकी प्रोसेस आम्ही खूप फास्ट घेतो, फास्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवते. पण तिने तुम्हाला थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हे घेतलेले आहेत आपले वाटाणे, ते छान असे परतून घेऊन मग आता तुम्ही पुढची प्रोसेस बघा. मी आता तुम्हाला जरा सांगणं कमी करणार आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची मॅगी कशी वाटली, आमचे छोटे छोटे फॅमिली मोमेंट्स कसे वाटले ते पण जरा कमेंट करून मला सांगा. त्याला हात नाही लावायचा, भाजल ना. आमचा साताचा कांदा लसूण मसाला. बस ही बनली मॅगी. जसं लाईफमध्ये सगळं लगेच मिळत नाही, थोडा वेळ द्यावा लागतो, तसंच मॅगी शिजायला पण वेळ लागतो आणि तसंच स्वप्न पूर्ण व्हायलाही वेळ लागतो. कशी वाटते आमची इंडक्शनवरती बनवलेली मॅगी, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मॅगी खाल्ल्यानंतर ना लगेच, कारण सकाळी नाश्त्यासाठी आम्ही मॅगी केली होती, त्यानुसार नाश्त्याला तर चहा तर हा लागतो. त्यामुळे मी चहा वगैरे ठेवला, इंडक्शनवरतीच चहा ठेवला आम्ही. आणि मग मी न्यूजपेपर वाचत होते. केदार त्याच्या टी व्हीवरती कार्टून बघत होता. तुला ते आठवेल का सारे आणि LPG शॉर्टेज याच्यावरतीच न्यूजपेपरमध्ये बऱ्यापैकी बातमी होती. आणि नंतरचा फनी मोमेंट्स बघायला नक्की विसरू नका. नाव सांगू का म्हणलं तिला बाबांना तुझं? सांग तिला. बाबांना काय सांगणार? बाबी मला म्हणते फटका दे. असं वाचतोस. असं लाजतो मुलींसारखा. सांग बघू बाबांना. नाही सांगणार.
बाबा हो का हा मला ना माझं ऐकत नाही. कधी मारलं केदार? तू खोटं का बोलला? मी तुला काय बोलले? एक फटका देईन. देऊ का मग? बाबा म्हणले दे त्याला फटका, तो नाही ऐकत. काय ऐकलंस तू माझं? आमचे पप्पा आहेत ते, कळलं ना? आमचे पप्पा आहेत ते, आमचे पप्पा आहेत. अशीच केदारसोबत थोडी मस्ती वगैरे करून त्याच्याशी असं छोटं लुटुपुटीचं भांडण करून नंतर ना आम्ही चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या पण आम्ही इंडक्शनवरतीच बनवतो. फक्त इंडक्शनवरती आम्ही भाजी वगैरे नाही बनवत, पण शक्यतो चपात्या आणि चहा वगैरे जे काही बेसिक असेल ते सगळं आम्ही इंडक्शनवरतीच बनवतो. मग वहिनी पटपट लाटून देत होत्या आणि मग मी चपाती भाजत होत्या. पोळीसारखंच लाईफ पण हळूहळू फुलतं आणि घाई केली तर जळतं आणि पेशन्स ठेवले तर परफेक्ट बनतं. असंच काहीसं कोट्स तुमच्यासाठी, लाईफ कोट्स देत स्वयंपाक करत करत वहिनींसोबत असेच गप्पा मारत मारत पटकन आम्ही उरकण्यासाठी, जशी की कामं आपली असतात की घरची कामं पटपट उरकली की जरा थोडा वेळ आराम मिळतो किंवा थोडंसं वेळ मिळतो स्वतःसाठी. तसंच काहीतरी ही नाश्त्याची वगैरे सगळी भांडी वगैरे क्लिअर करून किचन वगैरे स्वच्छ आवरून स्वयंपाकाची थोडी तयारी करून. हॅलो, आवरलं सगळं खाली. आता मी म्हटलं होतं तुम्हाला शनिवारी आज मी घरून काम करणार आहे, तर मग आता जे सगळं आवरलं आणि आता कामाला बसते. दिस इज द सेट. हे घरून काम करण्यासाठीचा हा थोडासा छोटूसा सेटअप, हा स्टँड व्हिडिओ शूट करण्यासाठीचा, आणि हा एक छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे मी काम करतानाचा. आणि एक नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरतीच येईल, तो नक्की बघा. आणि तोपर्यंत दुपारची वेळ झाली होती. दुपारी जेवणामध्ये पिठलं वगैरे करून आणि पिठलं, भाकरी, लोणचं, भात असं घेऊन आम्ही तुम्हाला माहीतच असेल हा मूवी आम्ही सगळेजण बघत होतो. आणि सगळं पुन्हा दुपारचं वगैरे आवरून वगैरे मग दिस इज द झोप. आणि मग संध्याकाळी 4 वाजता सगळं उठून आवरून 5 ते 6 वाजता आम्ही सगळं उठून फ्रेश वगैरे होऊन चाय वगैरे पिऊन मग आम्ही गेलो होतो फ्री आय टेस्ट करायला लेन्स कार्टमध्ये. कारण 2-3 दिवस झालं माझे डोळे खूप दुखत होते. मग समूला म्हटलं की आपण माझ्यासोबत चल म्हणून आपण लेन्स कार्टमधून फ्री आय टेस्ट करून येऊयात. तर हा छोटासा आमचा रेग्युलर घरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून.